गडचिरोली पोलीस दलातर्फे रेझिंग डे निमित्त पथसंचलनात शालेय विद्यार्थ्यांचा विशेष सहभाग। 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस स्थापना दिन असून दिनांक 2 जानेवारी ते 8 जानेवारीपर्यंत रेझिंग डे सप्ताह साजरा केला जातो। या कालावधीत पोलीस दलाकडून विविध उपक्रम राबवले जात असतात। या उपक्रमांचा भाग म्हणून 2 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री निलोत्पल यांच्या उपस्थितीत गडचिरोली पोलीस दलाचे पथसंचलन पार पडले। 2 जानेवारीपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन, उप पोलीस स्टेशन यामध्ये रेझिंग डे साजरा करण्यात येणार आहे। या दरम्यान गडचिरोली पोलीस दलाकडून शालेय विद्यार्थ्यांसाठी शस्त्र प्रदर्शन, गडचिरोली पोलीस दलाविषयी माहिती, सायबर गुन्हे, महिला सुरक्षा याविषयीचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती तसेच स्वच्छता अभियान व विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे। त्याचाच एक भाग म्हणून गडचिरोली शहरातील कारगिल चौकापासून पथसंचलन सुरू होऊन इंदिरा गांधी चौक येथे पथसंचलनाची सांगता करण्यात आली। सदर पथसंचलनात पोलीस दलातील विविध शाखांनी सहभाग घेऊन वाहतूक नियम व विविध विषयांचे फलक दर्शवून लोकांमध्ये जनजागृती केली। पथसंचलनामध्ये ध्वजवाहक, पोलीस मुख्यालय महिला प्लाटून, विशेष अभियान पथकाचे प्लाटून, बँड पथक, शालेय विद्यार्थी, श्वान पथक, BDDS पथक व MPV वाहन यांनी शिस्तबद्ध पथसंचलन केले। या पथसंचलनामध्ये गडचिरोली पोलिसांसह शासकीय इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा, महिला महाविद्यालय, राणी दुर्गावती हायस्कूल, गोंडवाना सैनिकी विद्यालय, शिवाजी हायस्कूल तसेच वसंत विद्यालय गडचिरोली अशा विविध शाळेतील एकूण 350 विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदवलाय। गडचिरोली येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट।